वळूया पुढील बातमीकडे। भाजपला जड झालेले प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांना नामोहरम करण्यासाठी गुप्तपणे कट कारस्थानं रचली जात असल्याचा घणाघाती आरोप खुद्द वेलिंगकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला। वेलिंगकर हे परवरीतील विद्या प्रबोधिनी संस्थेचे सचिव आहेत। या पदावरून हटवण्यासाठी संस्थेच्या 32 सदस्यांनी प्रयत्न सुरू केले। यामागे खुद्द संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा हात असल्याचा आरोपही वेलिंगकर यांनी यावेळी केला। इशू काय ना, ताणी एक खोटो आरोप जो केला तो एक जनरल बॉडी जायनासतना आता जी कमिटी अस्तित्वात आसा ती बेकायदेशीर आसा। खरें म्हणजे हांवें पुरावे मिनिट्स बी त्या सभेचे दिले। 3 वर्सां पयलीं जी सभा जाली जनरल बॉडी मिटींग, ताचेर हांच्योय सयो आसा, विठ्ठल पर्रीकराची आसा, दत्ता नायकाची आसा, पावसकाराची आसा, सगळ्यांची आसा। तर त्यामुळे तें इलेक्शन जाल्लें हें ताणें मान्य केलां आनी थंय सरळ म्हणलां अजेंडान 2014 ते 2017 अशा काळा खातीर हें इलेक्शन आसा म्हणून। दुसरें, मदीं एक गॅप उरिल्लो 1 वर्साचो 2013, तो गॅप जो आसा तो करेक्ट केल्लो आसा आमी। ताजेर आमी जस्टिफिकेशन दिलें रजिस्ट्रार ऑफ सोसायटीक आनी ताणें आमकां 2020 पर्यंत एप्रुवल दिल्लें आसा, मान्यता दिल्ली आसा। त्यामुळे हो मुद्दोच येना, तो मुद्दो हांच्यांनी केला। नॉन इशू करपाचो प्रयत्न केला आनी खोटो इशू केला, जाका हेच साक्षीदार आसा। त्यामुळे तेच आपले सेल्फ कॉन्ट्राडिक्ट करता अशा प्रकारचें आसा आनी त्यामुळे कितेंय तरी करून एकूण ही संस्था पाड घालप अशें तांच्यांनी ठरयिल्लें आसा।